सब बातें भासुका भंगा कह कूटं विसंगितं विषम खारगतं चित्तं तन्हानं खयं अज्जदा इति। हे तृष्णे, तूच घर बांधणारी आहेस, तुझ्या मात्र साऱ्या कड्या मी भग्न केलेल्या आहेत। तृष्णे, तूच घर बांधणारी आहेस, तूच जन्मग्रहण करणारी आहेस। तुझ्या आता सगळ्या तृष्णांच्या साऱ्या कड्या मी भग्न केलेल्या आहेत। आता पुन्हा तू घर बांधू शकणार नाहीस। अयं अंतिमा जाती नक्की गाणी पुनर्भवती, माझा हा अंतिम जन्म आहे, पुन्हा माझा परत पुनर्जन्म नाही। कुणाचा नाही? त्याचा नाही, तुमचा आहे। हे दुःख चक्र, भवचक्र, लोकचक्र तोडून आर्य सत्याचा साक्षात्कार करून जेव्हा व्यक्ती अर्हत्व प्राप्त करतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म होत नाही। तुम्ही आता अर्हत बनणार आहेत का यावेळी? या जीवनात बनणार आहात का तुम्ही? हा, अर्हत जर बनाल तर तुमचा पुनर्जन्म। भंतेजी अर्हत बनले होते का? बनले होते? नाही, सांगितलं होतं काय? ज्याच्या भिक्षू जीवनाला 20 वर्ष झाली, थेर म्हणजे म्हातारा नाही काय, थेर म्हणजे थेरडा। ज्याच्या भिक्षू जीवनाला 10 वर्ष झाली थेरडा म्हणतात, लहान म्हातारा। थेर म्हणजे मोठा म्हातारा, हलकल हालणार समजलं काय? थेर, थेरेपी हे शब्द मुळात थिअरी, हे मुळातले शब्द पालित या शब्दावरून ही सगळ्यात मूळ भाषा पाली। पालीला सगळ्यात मोठं आपली देशाला पालीमध्ये प्रसव 2 वर्ष झाली भंतेंना त्यांच्या शरीर त्याग। आणि होशात गेले की बेहोशीत गेले आपल्याला नाही, ते कुठे गेले त्यांच्यासाठी सुखपटन केलं। त्यांना सुगती झाली की कुठे गेले मला नाही माहित, तुम्हालाही नाही माहित। ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं तो भिक्षू मग सांगतो, हे या व्यक्तीने शरीर त्यागल्यानंतर या ठिकाणी जन्म घेतला, चित्त ज्ञानी आहे, दुसऱ्याचे चित्त ओळख। तुम्हा आम्हाला नाही ओळखत नाही, आपण बुद्ध आहोत, सगळं बुद्ध आहोत, आपली बुद्धी काम नाही करत। आवाज ऐकायला